क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आता मी रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना ज्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता महाविकास आघाडीच्या सोबत लोकसभेच्या वेळेस शिवसेना उभाटा गटासोबत आम्ही लोकसभेला काम केलं। त्याच्यानंतर विधानसभेला असणारा घटक पक्ष महाविकास आघाडीमधला शेतकरी कामगार पक्ष, आम्ही विधानसभेला बाळाराम पाटलांना त्या ठिकाणी मदत केली होती पनवेलमधून। त्या ठिकाणी उरणमध्ये असणारा मतदारसंघामधून प्रीतम म्हात्रे यांना मदत केली होती। परंतु त्या ठिकाणी प्रीतम म्हात्रे हे आता शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर आमच्या समोर एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालं की आता आपण महाविकास आघाडी म्हणून काम करायचं का महायुती म्हणून काम करायचं। आमची महाविकास आघाडी बरोबर देखील आतापर्यंत बोलणं चालू आहे, महायुती सोबत देखील आमचं बोलणं चालू आहे। आमची 18, 19, 20 ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाची खूप मोठ्या प्रमाणात ताकद आहे, आमचे कार्यकर्ते आहेत। महायुतीने पण असं समजू नये की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला सोबत घ्यायचं का नाही, किंवा महाविकास आघाडीने देखील असं समजू नये। ही निवडणूक ग्राउंड लेवलची असल्या कारणाने ही निवडणूक एक एक मतासाठी त्या ठिकाणी आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी जो कोणी आम्हाला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी सोबत घेईल त्या 78च्या 78 उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा देणार आहोत। परंतु या ठिकाणी आतापर्यंत कुठल्याही पक्षाने या ठिकाणी आमच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा बोलवण्याचा देखील प्रयत्न केला नाही। मग ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, कोणाला असं वाटत असेल की ही निवडणूक आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून आमच्या उमेदवारांना आणू शकतो, परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या जीवावर आहे। परंतु या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या उमेदवारांना आमच्या कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आमचे उमेदवार नाही आहेत पक्षाचं, कारण आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही 78च्या 78 उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार आहोत। आमचे कुठल्याही प्रकारचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी नाही आहोत, कारण आम्ही चाचपणी केली आमच्या पक्षाच्या माध्यमातून। आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही चर्चा देखील काल झाली, माझ्याकडे माझ्या वडगरला निवासस्थानी काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक देखील काल झालेली आहे। त्या बैठकीत आम्ही असं ठरवलेलं आहे, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असताना कार्यकर्त्यांना आम्ही विचारलं की बाबा आपण कोण फॉर्म भरणार आहात का, तर आमच्यापैकी कोणी इच्छुक नाही नसल्यामुळं त्यामुळे आम्ही असं ठरवलं आमच्या पक्षाच्या माध्यमातून की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, जर या दोघांनी देखील आम्हाला जर घेतलं नाही तर आमच्या समोर जो कुठला नंतर जो पर्याय असेल आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, मग जर कोणी अपक्ष उमेदवार जरी असतील तर त्यांना आपला मतदान करा। मग अशी भूमिका आमची नंतर ठरलेली आहे। परंतु आज देखील परत आमच्या पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे यांच्यात परत मी मुंबईच्या कार्यालयात जाऊन त्यांची मी भेट घेणार आहे। परत त्यांच्याशी चर्चा करून आमची पुढील जी रणनीती असेल ती 100% या ठिकाणी, पण मला विश्वास आहे या ठिकाणी, कारण मी इथला स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळं माझी पनवेल शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पकड आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत मी पोहोचणारा कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं जे काही प्रभाग आहेत, म्हणजे ते 18 असेल, 19 असेल किंवा 20 असेल, या मतदारसंघात तर आहे, परंतु याच्या पुढे देखील जे काही मतदारसंघ आहेत 78, त्या टोटलच्या मतदारसंघामध्ये देखील मी स्वतः त्यांच्या सोबत जाऊन त्या ठिकाणी काम करणार आहे। मी असं ठरवलेलं आहे की निश्चितपणे मला विश्वास आहे त्या 25 ते 26 तारखेपर्यंत निश्चितपणे आम्हाला कोणतरी सोबत घेईल आणि आमची त्या ठिकाणी युती होईल, असं मला विश्वास आहे।